ओम. श्रोतेहो नमस्कार. आज आपण सत्संगाची बखर या पुस्तकातील प्रकरण 22 सुरू करीत आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. सिद्धपुरुष आणि अहंकारावर मात. या करोनाच्या काळात परिवाराच्या सदस्यांना मात्र स्वामींनी फुलासारखे झेलून सांभाळले आहे. हे सत्य समोर आहेच. त्यांना कृतज्ञता अर्पण करूया. आपणा सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकत्र येण्याचा नवीन मार्ग शोधला आणि तो सातत्याने वापरून आपले सत्संग अगदी पूर्वीसारखे रंगत आहेत. हे सर्व घरबसल्या शक्य आहे. यावर विश्वासच बसत नाही. पण वस्तुस्थिती पाहिली तर हे सगळं खरोखरच घडत आहे. श्री स्वामी बरोबर असतातच. आज एका नवीन विषयाला चालना देण्यासाठी साधकाच्या वाटचालीचा विषय हाती घेतलाय. आध्यात्मिक प्रवासात असलेल्या सर्व साधकांना सदैव सतर्क असावे लागते. कोणत्याही कारणामुळे असो, म्हणजे संकटातून बाहेर पडण्यासाठी, आर्थिक उन्नतीसाठी, दुर्धर आजारातून बरे होण्यासाठी, प्रापंचिक अडचणीतून चिंतामुक्त होण्यासाठी, वैयक्तिक ध्येय गाठण्यासाठी आणि शेवटी निव्वळ जिज्ञासेपोटी एकदा साधकाने अध्यात्माची कास धरली की तो सहसा त्याच्यापासून दूर होत नाही. भले तो मार्ग बदलेल, गुरु बदलेल, पण प्रचंड आशावादामुळे साधक म्हणून वाटचाल करीत राहतोच. पण मध्येच त्याला वाटते की आपली हवी तशी प्रगती होत नाही, म्हणून तो विचार करू लागतो. पण त्याला हे कळत नाही की साक्षात्कारी संत सत्पुरुषांसारखे एकदम कसे बरे हाता येतील. दीपस्तंभासारख्या असणाऱ्या साधू सत्पुरुषांची मांदियाळी जी आहे, जे संत आपल्याला दिसतात, जे सिद्धपुरुष आपल्याला भेटतात, ते काही एकदम तसे जन्माला आलेले नाहीत. अनेक जन्म संसिद्धी हा त्यांच्या मागचा सिद्धांत आहे. म्हणजे 10-20 जन्म त्यांची तपश्चर्या आणि वाटचाल चालू असल्यामुळे त्याचे फळ म्हणून सांप्रत जन्मी त्यांना हा गौरव प्राप्त झालेला असतो. त्याला एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे देवाचा प्रत्यक्ष पूर्णावतार अथवा अंशावतार. बाकी सर्व ठिकाणी सामान्य नियमच लागू आहेत. शेकडो तबलावादकांमध्ये 12व्या वर्षीच पंडित पदवी मिळवणारा झकीर हुसेन एखादाच असतो. त्यामागे अनेक जन्मांची अदृश्य तपश्चर्या असतेच. संत मंडळ ईश्वरी इच्छेमुळे समाजसेवेसाठी, साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी, सामान्यांना अध्यात्म मार्गाकडे वळवण्यासाठी जन्म घेऊन आयुष्यभर झिजत असतात. त्यामुळे पी हळद आणि हो गोरी असे नाहीच आहे. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ताबडतोब होणारे बदल येथे अशक्य आहेत आणि असे होणारे तात्पुरते बदल टिकतही नाहीत. म्हणून साधू संतांसारखे व्हावेसे वाटले तर तो ठराविक काळ आणि ती तपस्या हे अनिवार्यच आहे. त्यातही 2 वाटा फुटतात. एक म्हणजे आपली स्वतःची सुटका करून घेणे आणि दुसरी म्हणजे त्यावरच न थांबता दुसऱ्याला मार्गदर्शन करण्याची क्षमता प्राप्त करून घेणे आणि गुरु आज्ञा झाली तरच त्या कार्याकडे वळणे. प्रत्येक जीवात्मा एक छोटेसे बेट वा वर्तुळ असते. आता सुटका म्हणजे हे वर्तुळ हळूहळू कमी करत करत शेवटी त्याचा आकार एका टिंबासारखाच होतो. नंतर तेही दिसेनासे होते. म्हणजे प्रपंचातल्या कुठल्याही पाशात न अडकता सर्व वासना संपून नम्र आणि शरणागत झाल्यास सुटका होणारच. दुसऱ्या मार्गात वर्तुळ हळूहळू मोठे होत होत सर्वांनाच आपल्या कवेत घेत इतकं विशाल होतं की या वर्तुळाचा परीघ आकाश एवढा होऊन तो परीघच दिसेनासा होतो. अशा अनंताकडे गेलेल्या जीवात्म्याला परमात्म्याची साथ सदैव लाभते. अशी मंडळी गुरुपदी जाऊ शकतात. तुका झाला आकाश एवढा याचाही अर्थ तोच आहे. छोट्या वर्तुळातला वा बेटातला माणूस आध्यात्मिक नसेल तर संकुचित आणि कोत्या वृत्तीने आंधळेपणाने जगत असतो आणि त्याला आपले काही चुकते आहे हे देखील समजत नाही. रेशमातला किडा जसा आपल्या भोवती कोश बांधून आपले जीवन संपवतो, त्याप्रमाणे तो निव्वळ स्वार्थी आणि सेल्फ सेंटर्ड होऊन जातो. नवरा बायको मुले कुटुंबीय यांच्या सुखदुःखांची तो सदैव काळजी वाहत असतो. काळजी करून प्रश्न तर कधीच सुटत नाहीत. सर्व चांगल्या गोष्टी आपल्याला व कुटुंबियांनाच प्राप्त व्हाव्यात, यशाची शिखरे गाठावीत असा एक हव्यास त्यामागे असतो.
वाईट गोष्टी अजिबात नको. ते आपल्याकडे येऊच नयेत. अपघात, आजारपण, कोर्ट कचेऱ्या, हॉस्पिटल, अपयश, निराशा हे सगळं दुसऱ्यांसाठी. आपल्याला त्याची झळसुद्धा नको. प्रपंचातले वास्तव मात्र वेगळेच असते. प्रपंचात काहीतरी कुठेतरी उणीव असतेच. मिठाईच्या दुकानाचा मालक पण डायबिटीसचा आजार आहे. श्रीमंत आहे पण मुलबाळ नाही. मुली आहेत पण मुलगा नाही. याउलट सगळे मुलगे आहेत पण मुलगी नाही. काहीतरी अपूर्णता असतेच. त्यामुळे सावध होऊन या वर्तुळातले व बेटावरचे वास्तव्य संपवायचे असेल तर सर्व पाशांतून, आसक्तीतून हळूहळू मुक्त होणे गरजेचे ठरते. आणि हे कुणाला कळूसुद्धा नाही आहे. कारण इतर जवळच्या मंडळींना अशी वृत्ती आवडत नाही. म्हणजे रंगमंचावर आपले काम चोख बजावायचे, म्हणजे आपली कर्तव्ये नीट पार पडायची. पण आपण कुठेही गुंतायचं नाही. नाटक संपले की मेकअप उतरवून आपल्या सहज स्थितीत राहण्याचा सतत प्रयत्न करायचा. शून्यावस्थेत राहायचे. जसे की विमानतळावरून विमानाने झेप घेतली की त्याचा आवाज आणि भव्यपणा डोळ्यात भरतो. पण पुढे आकाशात त्याची आकृती हळूहळू लहान होत शेवटी एक ठिपका होऊन नंतर तोही आकाशात दिसेनासा होतो. या ठिकाणी आज आपण थांबूया. हा विषय खूप वेगळा आणि छान आहे. उद्याच्या क्लिपमध्ये ह्याच्या पुढचं ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.